राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य नाही असं राज्य सरकारनं जारी केलेल्या शुद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे। यापूर्वी सरकारनं इयत्ता 1ली ते 5वीसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य केली होती। मात्र आता नव्या शुद्धीपत्रकाप्रमाणे हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असणार आहे। हिंदी या तृतीय भाषेऐवजी विद्यार्थ्यांनी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवल्यास विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यासाठी मान्यता देण्यात येईल असं या शुद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे। मात्र हिंदीऐवजी इतर भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान 20 इतकी असणं आवश्यक असणार आहे। हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी किमान 20 विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शवली तर त्या भाषेच्या अध्यापनासाठी शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल किंवा ती भाषा ऑनलाईन पद्धतीनं शिकवली जाईल असं नमूद करण्यात आलं आहे। सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असेल। तसंच इयत्ता 6वी ते 10वीसाठी भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखड्याप्रमाणे असेल असं या शुद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे। नक्षलवाद